नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला माहितीच असेल की महाराष्ट्राचे जे आपले टी परीक्षेची पुन्हा तारीख जाहीर झालेली आहे. तर आता जी काही परीक्षा होणार आहे ती जूनमध्ये होणार आहे. तर त्याबाबत एक निवेदन प्रसिद्ध झालेलं आहे, ते आपण पाहूया. तुम्ही इथे पाहू शकता की त्यांनी दिलेलं आहे, शासन निर्णय दिनांक 23 ऑगस्ट 2013 अन्वये महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे या कार्यालयामार्फत महाराष्ट्र शिक्षक पात्रता टी विषय 26 परीक्षेचे रविवारी 21/6/2026 रोजी आयोजन केले आहे. म्हणजे जूनमध्ये 21 तारखेला तुमची परीक्षा होणार आहे. त्यानंतर पहिला पेपर हा 1ली ते 5वी आणि दुसरा हा 6वी ते 8वी. हे सर्व बाकीचं तुम्हाला सर्वांना माहिती आहे. आणि जी काही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे, परीक्षा शुल्क भरायचे आहे, परीक्षेची वेळ, हे सर्व तुम्हाला टी या संकेतस्थळावर काय आता उपलब्ध आहे. तर आता परीक्षेचे जे अर्ज कधीपासून सुरुवात होतीये, तर आजपासून सुरुवात होत आहे. 27/3/2026 पासून ते 16/4/2026 पर्यंत परीक्षेच्या ऑनलाईन पद्धतीने आवेदन भरता येणार आहे. आता जे विद्यार्थी, आता इथे तुम्ही पाहू शकता आवेदन परीक्षा शुल्क भरण्याचा कालावधी. तर इथे तुम्ही पाहू शकता की ते दिले 27/3/2026 ते 16/4/2026 पर्यंत, म्हणजे एप्रिलच्या 16 तारखेपर्यंत. आणि ऑनलाईन प्रिंट काढून घेण्याचा तारीख दिली त्यांनी 9/6 ते 21/6 पर्यंत ऑनलाईन प्रिंट काढून घेऊ शकता. त्यानंतर त्यांनी पेपर 1 म्हणजे जो पेपर पहिला आहे त्याचा जो आहे तो पेपर 1 हा सकाळी 10:30 ते 1 वाजेपर्यंत आहे. तर पेपर 2 जो आहे तो आहे दुपारी 2:30 ते 5 वाजेपर्यंत. म्हणजे पेपर 1 आधी आहे आणि पेपर 2 हा नंतर आहे. त्यानंतर पुढे पाहू, त्यांनी जे काही दिलेलं आहे तेच वर जे आहे तेच इथे पण दिलेलं आहे त्यांनी, की जी काही परीक्षा आहे ती कधी होणार आहे आणि किती तारखेपर्यंत आहे. आणि ज्यांचे यासाठी जी काही परीक्षा शुल्क, व्यावसायिक अर्हता, अभ्यासक्रम, प्रश्नपत्रिका या सर्व गोष्टी तुम्हाला टीच्या वेबसाईटवर काय आहे उपलब्ध आहेत. आता जे काही विद्यार्थ्यांचं हे असतं, इथं पहा तुम्ही 2 नंबरला दिलं आहे, अर्ज भरताना परीक्षार्थ्यांनी 10वी-12वीची शैक्षणिक, व्यावसायिक अर्हता, दिव्यांगत्व, राखीव प्रवर्गातील असल्यास जात व इतर बाबतची माहिती मूळ प्रमाणपत्रावरच भरावी. स्कॅन केलेले नवीन रंगीत फोटो, स्कॅन केलेली स्वाक्षरी, स्वयंघोषणापत्र व स्वतःचे ओळखपत्र ऑनलाईन आवेदनपत्रात अपलोड करावयाची असल्यास सोबत ठेवावी. म्हणजे जे काही तुम्हाला आता जे काही तुम्ही फॉर्म ओपन कराल तर ऑनलाईन अर्ज भरताना काय करायचं की आधीच तुम्ही एखाद्या कागदावर सगळं व्यवस्थित डिटेल तुमचं भरून घ्या आणि मग तो कागद स्वतःजवळ एकदा चेक करा, तुम्ही जे भरलेलं आहे ते व्यवस्थित भरलेलं आहे का, आणि त्यानुसार मग तुम्ही हे करू शकता, फॉर्म भरायला तुम्हाला सोपं पडेल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे कोणी आता विद्यार्थी आहेत, समजा त्यांच्याकडे नॉन क्रिमिनलमध्ये त्यांचं प्रवर्ग असेल, त्यांना नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट काढायची गरज असेल, तर त्या विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट काढून घेऊ शकता. त्यासाठी तुम्हाला काही कुठे जायची गरज नाही आहे. ऑनलाईन पद्धतीने आपल्या महाराष्ट्र शासनाच्या वतीने जे काही दिलेलं आहे त्याच्यावर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने लवकरात लवकर हे काढून घेऊ शकता नॉन क्रिमिनल. त्यासाठी काही प्रॉब्लेम येत नाही. तुम्ही यूट्यूबवर व्हिडिओ पहा, तिथे दिलेला आहे पहा आपल्या सरकारमध्ये की तुम्हाला जे काही नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट, परत उत्पन्नाचा दाखला लागतो, फार इझिली पटकन तुम्हाला मिळून जातो. फक्त लवकर करा प्रोसेस, म्हणजे मग लवकर मिळून जातो. त्यामुळं मग तुम्हाला हा फॉर्म भरायला नंतर वेळ मिळेल. तुम्ही आधी फॉर्म ओपन करून पहा कोणते डॉक्युमेंट तुम्हाला लागत आहे, तुमच्याजवळ जे डॉक्युमेंट आहे नॉन क्रिमिनलचे म्हणा कोणते, तर त्याची डेट काय आहे, एक्सपायर झालेले नाही पाहिजे, कारण मार्चमध्ये 31 नंतर ते एक्सपायर होतात. त्याच्या आत त्याची डेट काय आहे मार्चची तुम्ही ते पाहून घ्या. जर तुमचं अजून एक्सपायर झालेलं नसेल नॉन क्रिमिनल डॉक्युमेंट, तर तुम्ही त्याचा वापर करू शकत असाल तर लवकरात लवकर फॉर्म भरून टाका. आणि जर ते एक्सपायर झालेलं असेल किंवा त्याची डेट निघून गेलेली असेल तर मग तुम्हाला नवीन काढावं लागेल, आणि ते पण मग तुम्ही प्रोसेस लवकर करू शकता.
म्हणजे मग तुम्हाला लवकरात लवकर ते मिळाल्याने तुम्ही फॉर्म भरू शकता. तर आता हे जे काही आहे ते सगळं फॉर्म तुम्ही ज्यावेळेस फिल करता त्या तिथेच तुम्हाला डिटेल किती फी लागते, काय लागते, या सर्व गोष्टींची माहिती होईल. आणि तरी तुम्हाला काय अडचण आलीच तर इथे यांनी दिलेला आहे हेल्पलाईन नंबर. तर हा हेल्पलाईन नंबरवर तुम्ही सकाळी 10 ते 6 या वेळेमध्ये तुम्ही फोन करू शकता किंवा ईमेलही करू शकता. त्यांनी ते पण दिलेलं आहे, ईमेल आणि हे पण. पण तुम्ही याच्यावर जास्त करून फोन केला तर ते उचलतात आणि सांगतात. तर विद्यार्थी मित्रांनो, आता लवकरात लवकर फॉर्म भरा. मी पण पाहते की जर मला फॉर्म कसा भरायचा याबद्दल मला जर तुम्हाला काही मार्गदर्शन करता आलं तर नक्कीच मी करेल. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे धन्यवाद.